नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या। पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होते, ज्योती मल्होत्राची कबुली। पाकमध्ये शकीर आणि राणा शहबाजला भेटल्याचा ज्योतीचा जबाब। दिल्लीत दानिशला अनेक वेळा भेटल्याचीही ज्योतीची कबुली। ज्योती देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करत होती। दिल्लीत दानिशला अनेक वेळा भेटल्याचाही ज्योतीच्या जबाबात उल्लेख। ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे अधिकारी अली हसन याच्यासोबतचे आणखी एक व्हॉट्सअप चॅट। माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या, ज्योतीचा अली हसनला मेसेज। ज्योतीच्या एका बँक खात्यात दुबईहून झालेला व्यवहार आढळला, सूत्रांची माहिती। UPATS कडून मोठ्या कटाचा पर्दाफाश। मुरादाबादमधून शहजाद नामक तरुणाला अटक। शहजादनं अनेकांना प्रशिक्षणासाठी पाकमध्ये पाठवलं असल्याचं तपासात समोर। लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक अमीर हमजावर गोळीबार। लाहोरच्या रुग्णालयात उपचार। पाकिस्तानात मागील 3 महिन्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा। अज्ञातांचं पुढचं टार्गेट अमीर हमजा। BSFने एका पाकिस्तानी नागरिकाला अमृतसरच्या शाहपूर सीमा चौकीवरून अटक केली। पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर LOCवर बंकर्सची मागणी वाढली। LOCवरील नागरिकांकडून सुरक्षेसाठी खासगी बंकर्सची मागणी। खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज UAEचा दौरा करणार, तर खासदार संजय झा आपल्या शिष्टमंडळासोबत उद्या जपान दौऱ्यावर जाणार। राज्यात आता अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून शासनाचा मोठा निर्णय। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भुजबळ समर्थकांचा जल्लोष। पेढे वाटून फटाके फोडत भुजबळ समर्थकांचा आनंदोत्सव। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाचे सर्वत्र बॅनर झळकले। नाशिकचे वालीही तुम्हीच आणि पालकमंत्रीही तुम्हीच, बॅनरवर उल्लेख। नागपूरमध्ये माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचं आंदोलन। माथाडी बोर्ड कामगार कार्यालयात आंदोलन सुरू। वेतनाच्या विषयावरून कामगार वर्ग आक्रमक। जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाचे 106 रुग्ण। मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर नागपुरात 3, तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 कोरोनाची लागण। साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत DPTC बैठक संपन्न। आमदार अतुल भोसलेंकडून कराडमधील शंभू तीर्थला अडथळा ठरलेल्या विद्युत तारांचं स्ट्रक्चरल हटवण्याची मागणी। पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरच पूर्ण करा, खासदार शोभा बच्छाव यांच्या धुळे पालिका बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना। नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला। 2 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका। नालासोपारा पूर्वेच्या आचोळे परिसरातली घटना। आजपासून 24 मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज। पुढील 4 दिवस मुंबई कोकणासह राज्यात पाऊस बरसणार। मच्छीमारांना आजपासून पुढील 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा। वादळामुळे बंदरांना 21 मे ते 25 मे पर्यंत हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यातील पिकांना फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अकोला जिल्ह्यातील बोचरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं नुकसान। नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे नदी नाल्यांना पूर। रेणापूर तालुक्यातून वाहणारी रेणा नदी प्रवाहित। रेणा नदी पात्रात पाण्यात वाढ। परभणीच्या जिंतूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका। जिल्ह्यातील अनेकांच्या घरांची पत्र उडाली, तर 10 जण जखमी। बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्या, तर शेती पिकांचं मोठं नुकसान। पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। लोणावळ्यामध्ये 24 तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद। परभणीच्या खातगावमध्ये शेतकऱ्याच्या घरावर वीज कोसळली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, सर्व साहित्य जळून खाक।
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घरांसह शेती पिकांचं मोठं नुकसान, तर विजेचे पोल कोसळल्यानं वीज पुरवठाही खंडित. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापारा, महालगाव, मांडवा, बंजारा गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. नाशिकच्या येवल्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका. शेतकऱ्याचा साठवलेला कांदा भिजला. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात 41.9 मिलीमीटर पावसाची नोंद. पारोळा, भडगाव, भुसावळ आणि एरंडोल तालुक्यात आतापर्यंत 50 मिलीमीटरवर सर्वाधिक पावसाची नोंद. गोव्यातील म्हापसा शहरात जोरदार पाऊस. म्हापसा शहरातील रस्ते पाण्याखाली, जनजीवन ठप्प. पुरातून गाडी काढताना एक दुचाकीस्वार थोडक्यात वाचला. मान्सूनपूर्व पावसाचा बुलढाण्यातील 56 गावांना फटका. उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान, तर वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू. अमरावतीतील 276 गावात मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान. 771 घरांची पडझड. 12,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान. पुण्यातील शिवगंगा नदीवरील इंग्रजकालीन पूल जलमय. पुलावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. गोंदिया जिल्ह्यात रब्बी धान कापणीला सुरुवात. मजुरांच्या टंचाईमुळे धान कापणीसाठी आधुनिक हार्वेस्टरचा मोठ्या प्रमाणात वापर. गोंदिया जिल्हा बँकेकडून 175 कोटींचं पीक कर्ज वाटप. 25,253 शेतकऱ्यांकडून कर्जाची उचल. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचा मोठा आधार. बुलढाण्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळल्या. रस्त्यावरील चिखलामुळे ट्रॅक्टर पैनगंगा नदीत पलटी. सुदैवानं जीवितहानी टळली. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनगिरीमध्ये वीज अंगावर पडल्याने एका नागरिकाचा मृत्यू. रवींद्र प्रभाकर बोडके असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. धाराशिव डेपोच्या लांब पल्ल्याच्या एसटी बसला गळती. तिकिटाचे पैसे देऊनही प्रवाशांची तारांबळ. प्रवासी महिला आणि लहान मुलांचा उभं राहून प्रवास. रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा महावितरणला फटका. पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. पावसामुळे कोल्हापूरच्या कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो. जवळपास 3,000 क्युसेक पाण्याचा कर्नाटकात विसर्ग. राजापूर बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक. परळीच्या सरस्वती नदीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी. दरम्यान मान्सूनपूर्व सफाई न झाल्यानं पूरजन्य परिस्थितीची शक्यता. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. परभणीमध्ये शेतकरी संघर्ष समितीद्वारे जोरदार धरणे आंदोलन. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी. परभणीमध्ये मागासवर्गीय आणि आदिवासी यांचा निधी इतर खात्यात वर्ग केल्याचा विविध संघटनांकडून निषेध. घडलेल्या प्रकारावर स्वतंत्र कृती दल स्थापन करण्याची मागणी. मुंबईत काल झालेल्या पावसानंतर आज वाहतूक सुरळीत. वेस्टर्न एक्सप्रेसवेसह अंधेरी सबवे आणि पवई इथली वाहतूक सुरळीत. पवईत काल झालेल्या पावसानंतर वाहतूक कोंडी झाली होती. नागपुरातील दाभामध्ये आरक्षित भूखंडावर बेकायदेशीरपणे कृषी प्रदर्शन केंद्र. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आमदार विकास ठाकरेंची फडणवीसांकडे मागणी. कोल्हापूरहून हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू. स्टार एअरवेज कंपनीकडून हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा. विमानसेवा मंगळवार आणि बुधवारी असणार. सोलापुरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं अद्यापही रखडलेली. अवंतीनगर, वसंतविहार, गणेशनगर भागातील घरात पाणी जाण्याची शक्यता. नालेसफाई करण्याची नागरिकांची मागणी. मुंबईत भुयारी मेट्रोतून 10 दिवसात 4.5 लाख नागरिकांचा प्रवास. दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात. सोलापूरच्या करमाळा डिकसळच्या धोकादायक पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरू. कोढार चिंचोली डिकसळ नवीन पुलाचं काम रेंगाळलं. 20 महिन्यानंतरही पुलाचं काम अपूर्ण.